हाय हॅलो, मी कोमल माने ब्लॉग चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आलेली आहे मी घेऊन नवीन व्लॉग. तर इतक्या दिवस म्हणजे माझा व्लॉग आला नाही कारण माझी तब्येत जरा नीट नव्हती, त्यामुळे मग मी काही केलेलंच नाही आहे व्लॉग वगैरे. आणि आता आहे बऱ्यापैकी छान आहे, त्यामुळे मग म्हटलं चला तर आजपासून आपण स्टार्ट करूया व्लॉग बनवायला. कारण बरेच दिवस झाले तर गॅप घेतलेला मी, तर त्यासाठी मी आज चालू केलेला आहे. आणि ते वाजलेले आज 4:30. तर मी म्हणजे आज आमचे म्हणजे गावाकडून ह्यांचे मित्र आलेले आहेत, त्यांचा होता पेपर. आणि तो पेपर आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला. तर त्यासाठी आम्ही उठलेलो आहोत 4 वाजता आणि तयारी चालली. तर ह्यांना म्हणलं नाश्ता करून जावा, सँडविच वगैरे केलेला आहे, करायची तयारी चालू आहे. नंदू नंदू ओय बाकीचं फ्रेश तर हो क्या हो येऊ शकतो माहिती का सिरियसली नंदू उठा बरं का तुमचं मला माहिती आहे कसं असतं जाताना खडखड जाऊ राईट पकडू जमते ना पकडून आणते का सिरियसली परीक्षा आहे काय कार्यक्रम नव्हतं 5 मिनिटं लेट झाला सवय सगळीकडे लेट आहे. ए गवस नाही मग पाणी पुढे नंतर काय गावपाण्यात सोडून देते पण मी म्हणते आंघोळ करून गावात असू दे देवाला आहे काय एवढ्या घरात आंघोळ करायचं नाही येणार झोप अशी भीती असणार तुम्हाला. माझ्यासारखं सिन्सिअर मुलगी स्टॅटचा पेपर अवघड गेला म्हणून स्टॅटच्या पाठीमागे जाऊन रडत असते. मी लई मला कवाच तिकीट लागलेली तिकीट लागली बिगली तर काय खरं नाही. मी आपले कवाच नाही 15-20 कवाच तिकीट लागली. पापडाचं आहे ना पापड करायचं रागाचं मला असं वाटतं पण गळ्यात धरावा कुलर मध्ये केल्या नाही तर कधी सुटते ती त्यांना मी माहित आहे पूर्वी काय म्हणून आहे काय म्हणतो ना तेवढं गवस हाय इथंच आता तिथं तुम्ही काय करू म्हणून तुम्हाला नंदूचं टेन्शन आलं बोल करा नंदूला म्हणतो तुम्ही काय करणार तिथं नंदू म्हणणार तो बोर नंदू मोबाईल बघत बसते. मी आम्हा करणार आहे दादा चार तर झाले मगाशी उठायच्या आधी माझं झाले खायला बसा नंदू तर नाहीच करणार त्यात काय वाटत नाही गरम हात पाय ठेवलं भात झाले त्याला भाजी हे करायची नाही.
भाजी शिजायची नाही काय आता आता जाताना म्हणच तुम्ही मला जायचं आहे थांबा त्यांना म्हणून जाताना म्हणच थांबा आता मला जायचं का म्हणत होतं ना मी बॅग उचलणार मला जायचं आहे एखाद्या पाहुण्याच्या घरी गेल्यावर पाहून दारापर्यंत राहाय ना आणि तुम्ही मला खाता हात पाय धुणार आहे ना मग घ्या पाणी तर अशा प्रकारे दादांचं आंघोळ करायची नाही करायची आंघोळ करायची नाही करायची या गोंधळामध्ये त्यांनी फायनली आंघोळ करायला गेलेले आहेत आणि ते माझं चाललेलं आहे सँडविचची तयारी. तर म्हटलं काहीतरी खाऊन जाऊ देत उपाशी पोटी नको. आणि रात्री एकतर झोपायला पण उशीर झाला कारण हे आलते रात्री 12:30 नंतर कामावरून आणि तिथनं आल्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी जेवायला थांबलो होतो दोघं पण. मग ते आल्यानंतर जेवलो वगैरे मग माझ्या तिथनं पुढं भांडी वगैरे सगळं मग त्या गोंधळात सगळं झाले 1:30 वाजला आणि मग झोपायला उशीर झाला आणि बाळ पण आमचं जागच होतं त्यामुळे काही झोपायला लवकर जमलं नाही आणि सकाळी उठलो आहे आम्ही 4 वाजता. तर अशा प्रकारे आमचं चाललेलं आहे आजची तयारी. परीक्षा आहे एकाची आणि तयारी चालली एकाची असा कार्यक्रम आहे आमचा आज. आणि हे चालले फास्टमध्ये सगळं उरकून घ्यायचं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यासाठी मी आपला पळवते. तर व्हिडिओ जर आवडला तर खरंच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कॉमेडी जर म्हणजे बऱ्यापैकी थोडीशी झाली कॉमेडी तर मी ऑफ नाही केलं कारण छान वाटत होतं ते ऐकायला पण जोक्स जरा म्हणून मग मी तसं ठेवलं. आणि तर इथं पुढं आता चाललेले आहे सगळं आवरायचं. दादांची आंघोळ झालेलीच आहे. आता त्यांना म्हणलं खाऊन घ्या आधी खाऊन पिऊन जावा. आणि नंदूचं टेन्शन आलं होतं कारण नंदू बाहेर बसणार होते आणि ते जाणार ते दादा पेपरला पण नंदूचं कसं होणार म्हणून मला टेन्शन आलं होतं काय करणार आहेत नंदू तिथं बसून कारण 7:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत बाहेर बसायचं होतं त्यांनी. तर मोबाईल बघून किती बघणार आणि तो पण रस्त्यावर त्यामुळेच जरा बेकार वाटलं. आता इथं चहा वगैरे झालेला आहे सगळं. आता त्यांना हलवलं की नंतर माझं बाकीचं सगळं आवरायचं आहे. तर माझं बघा म्हणजे एवढंसंच किचन आहे तर एवढ्यावर मग भरपूरच पसारा होतो तसं करायला लागलं की जेवण वगैरे. तरी ते सगळं झाल्यानंतरच आवरायचं कारण आता काय आवरत बसायला टाईम नाही कारण त्यांना जायचं आहे. बरोबर ना चांगलं झालंय का काय बोलला असं करत तरी पण नाही चांगलं दिसतंय पण तुम्ही खरंच ह्याच्यातून लय भारी दिसतंय. मी चांगला झाला वा वा ह्या डायलॉगची मी वाट बघत होती. 40 मिनिटाचा ब्लॉग बंद का होईना. आणि आता ही लोक निघालेली आहेत. आता वाजलेत 5
आणि आता घरातून एवढ्या लवकर बाहेर पडत आहेत कारण पेपरला म्हणजे 7 वाजता तिथं गेटवरती पोचायचं आहे, त्यामुळे त्यांची घाई चाललेली. आणि 2 तास तर लागणार. पिंपरी चिंचवड म्हणजे बऱ्यापैकी लांबच आहे, त्यामुळे ते लवकरच निघत आहेत 5 वाजता. बघू शकता किती बाहेर अंधार आहे. सावकाश जा. कशाला लावताय? खाली पोचलेले आहेत. आता वाजले 5 आणि हे निघालेले आहेत. आता इथून पुढे माझे सगळे काम आवरायचे. तर त्यांना घालवलं आणि मग म्हटलं किचन वगैरे आवरून घ्यावं आपण आपलं. तर हे चाललेलं आहे माझं आता पटापट आवरायचं सगळं ठेवून. किचन आवरलं तर जरा बरं वाटतं, असं मनाला शांत वाटतं, कारण तेच एक महत्त्वाचं ठिकाण आहे या घरातलं. आपलं किचन म्हणजे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि ते जर नीट असलं ना तर सगळं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि ते माझ्या अजून आंघोळ वगैरे काहीच झालेली नाही, कारण त्यांना लवकर द्यायचं होतं सगळं बनवून, कारण त्यांना उशीर झाला असता तर मग पेपरला बसता आलं नसतं जर उशिरा पोचले असते तर यासाठी माझं चाललेलं आहे पटापट आता आवरून घ्यायचं भांडी वगैरे. कारण मला टेन्शन होतं की आराध्या जर उठली तर माझे काहीच काम होणार नाही, कारण मला अजून हे फक्त नाश्ता झालेला आहे आणि जेवण बनवायचं आहे ते माघारी येस तोपर्यंत. तर त्यासाठी माझी पटापटा म्हणजे आवरून घ्यायचं आणि बरीच कामं राहिलेली आहेत. सगळा पसारा असाच पडलेला आहे, बाहेर झोपलेलं वगैरे सगळं बिछाना वगैरे काढायचं आहे. घर नीट असलं तरच छान वाटतं घरात, म्हणजे मस्त वाटतं आपलं. तर बघा माझं म्हणजे छोटासाच किचन काउंटर आहे, तर त्यावर सगळं मला असं म्हणजे करावं लागतं. आणि मी आता काही म्हणजे थोड्याशा वस्तू मागवलेल्या आहेत ऑनलाईन मिशोवरून, ज्या महत्त्वाच्या आहेत, ज्या उपयोगी आहेत त्याच, कारण विनाकारण पैसे खर्च करून काहीच फायदा नसतो. तर पैशाचं पण विचार केला पाहिजे, सेविंग पण थोडीफार असलीच पाहिजे, कारण पैसा हातात असला की कुठे म्हणजे खर्च करावा हे लगेच काही कळत नाही. आपल्याला हे घेऊ वाटतं ते घेऊ वाटतं. जर ऑनलाईन तर काही बघल ते जरा असं वाटतंच घ्यावं म्हणून. आणि त्यासाठी मग मी लागणारच महत्त्वाच्याच वस्तू सध्या तरी मागवलेल्या आहेत. आता त्या येतील 4-5 दिवसात, आता केव्हा येतील काय माहीत नाही तरी. आणि शिपिंग होतंच, म्हणजे शिपिंग तर काल झालेलं दिसलेलं. आणि अशा प्रकारे माझं किचन आता मी सगळं स्वच्छ केलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान, म्हणजे सगळं लगेच फास्टमध्ये झालेलं आहे. मला किचन तेवढा नीट लागतो, कारण किचनशिवाय मला बरं वाटत नाही. जेवण वगैरे सगळं बनवायला मजा येते. आणि हे किचन आवरून झालेलं आहे. त्यानंतर मी आलेली आहे हॉलमध्ये, कारण ते झोपले होते 2 जणी बाहेर. तर बिछाना वगैरे सगळं त्यांचा आवरायचा, त्यासाठी मग माझं चाललेलं हातरुणाच्या घड्या वगैरे घालायच्या. आणि नंदूंनी ते इस्त्री वगैरे केलेली, तर सगळं ठेवायचं चाललेलं आहे. आणि मधल्या बेडरूममध्ये आराध्या झोपलेली, त्यामुळे जास्त तिथं खुसूरपुसूर केलेली चालणार नव्हती, कारण तिचं कान लगेच ऐकतं, म्हणजे असं ऐकलं थोडंफार कालवा की लगेच उठते. आणि नंदूनी केलता कूलर बंद, त्यामुळे मग ती लगेच उठली आणि तेवढ्या 5-10 मिनटं मग झोपवायसाठी तिची म्हणजे गेली. त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो, कारण मग टायमावर पोचणार नाही माणूस तिथे. आता त्यांना सगळा ॲड्रेस टायमावर घावला म्हणजे बरं होईल. तर अशा प्रकारे माझं सगळं आवरलेलं आहे. आणि नंतर मी लोटायचं, म्हणजे घरातलं लोटून वगैरे काढून सगळं नीटनेटकं करायचं म्हटलं. आणि मगच आंघोळ वगैरे करायची म्हटलं, फ्रेश व्हायला येते. तर अशा प्रकारे लोटून वगैरे काढून घेते. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि काही चुकत वगैरे असेल तर नक्की हक्काने सांगा कमेंटमध्ये. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे, कळशीतच ठेवते गॅसवरती तापवायला. आणि आंघोळ वगैरे माझी सगळी झालं आणि तेवढ्यात पाणी आलेलं आहे. तर इथं मी पाणी म्हणजे 2 दिवसातून येते पाणी आत्ता सध्या, म्हणजे 1-2-3 आठवडे झालं की असंच, म्हणजे 2 दिवसातून येते, नाही तर ह्याच्या आधी दररोज येत होतं.
मग त्यासाठी पाणी म्हणजे भरून ठेवायलाच लागते, कारण परत जर नाहीच आलं तर मग खूप प्रॉब्लेम होतो आणि पिण्याच्या पाण्याला कुठे जाणार ना आपण. मग त्यासाठी सगळं नीटनेटकं भरून ठेवायचं आपलं घासून. मी रोज म्हणजे 2 दिवसाला येतं, त्यामुळे मग 2 दिवसातनं टीप घासते. तर खाली फडकं टाकलं आहे, कारण म्हणजे टाकीचा वगैरे खाली ठेवलं का नाही लादीवरती तर मग वन पडतो ना, मग मी त्याच्यासाठी त्याच्या खाली आहे ना हातरते, जेणेकरून म्हणजे वन पडणार नाही. आणि अशा प्रकारे माझं पाणी म्हणजे टाकी भरत आलेली आहे. तर मी असंच भरते, कारण ते मी आणलं होतं पाणी गाळायचं, पण ते माझ्या नळाला म्हणजे बसलंच नाही, कारण नळ झाला मोठा आणि त्याचं म्हणजे गाळायचं होतं ना, त्याचं तोंड झालं बारीक, त्यामुळे ते बसलंच नाही नळाला. म्हणून मग मी ही गाळण घेतली सेपरेट अशी. तर ते डबल पदरी आहे, त्यामुळे टेन्शन नाही, सगळं नीट गाळून येतं, पाणी स्वच्छ येतं. आणि हे आहे आपलं ग्रामपंचायतीचं काय म्हणते त्याला, इरिगेशनचं पाणी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि अशा प्रकारे मला किचन तेवढा खरंच छान आवडतो असा ठेवायला. आणि ते आता माझं देवपूजा वगैरे करून घ्यायचं, पाणी पिण्याचं सगळं ताजं भरलेलं आहे. आणि आता देवपूजा पण करून घेते लागली सगळं. आराध्य झोपली, कारण रात्री झोपायला तिला 2:30 वाजवले तिने झोपायला, त्यामुळे आता ती काही लवकर उठणार नाही. आणि आता वाजलेले 7. आता तुम्हाला उजडलेलं वगैरे दिसतच असेल. माझं सगळं आवरलेलं आहे, घर सगळं स्वच्छ झालेलं आहे, लादी बिदी सगळं पुसून. मी आता ते व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण व्हिडिओ तसा खूपच मोठा होईल म्हणून मी तेवढंच घेतलेलं आहे, थोडंच. आणि व्हिडिओ फास्ट पळवते सुद्धा, कारण खूप व्हिडिओ तसा मोठा होईल. आणि आता देवपूजा वगैरे झाली की मग परत ना आराध्या जर उठली, तिला जरा उठली तर ठीक, नाही तर मग काही टेन्शन नाही, मग बाकीची कामं पण करता येऊ शकतात मला. तर काही जरी म्हणजे काही तुम्हाला त्रुटी आढळत असलेल्या माझ्या व्हिडिओमध्ये तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगत जावा, कारण प्रत्येक चुकीतूनच माणूस शिकत असतो. त्यासाठी तुम्ही हक्काने सांगा, मग जेणेकरून मला सुद्धा समजेल की काही चुकतंय का, बरोबर आहे का, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का. तर नक्की कमेंटमध्ये सांगत जावा, का जेणेकरून व्हिडिओ बनवायला पण उत्साह येतो एक प्रकारे, जर कोणी कमेंट केल्या छान तर. पण मी काय म्हणते की कोणाला डिमोटिवेशन होईल अशा कोणालाच कमेंट करत जाऊ नका, कारण प्रत्येक माणूस हा कष्टानं व्हिडिओ वगैरे बनवत असतो. कसं काय असं ना, पण ते प्रत्येकजण आशेनेच यूट्यूबवरती येत असतं. आणि काहीतरी आशा असते की बाबा जर चुकून आपलं लक जर छान असेल तर झालं सक्सेस तर भारीच आहे, कारण हा प्रत्येकाला एक चांगला म्हणजे मार्ग सापडलेला आहे, की जेणेकरून आता जास्त करून तर हाऊसवाईफ वगैरे किंवा ज्या बायकांकडे घरी असणाऱ्या ज्यांच्याकडे कला आहेत, म्हणजे बरेच अशा बायका आहेत की त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचं सगळं असं म्हणजे मतं वगैरे समोर ठेवता येत आहेत. आणि अशा आपल्याला बरेच व्हिडिओ सापडतात, बघायला भेटतात, की त्यांच्यापासून आपण पण काहीतरी शिकू शकतो. अशा बारीक सारी गोष्टी असतात, प्रत्येकजण करतच असतं, प्रत्येकाला घर चालवता येतच, असं नाही की कोणालाच येत नाही. अडाणी जरी असेल तरी भरपूर म्हणजे बऱ्यापैकी छान सांभाळतात. आता आमच्या आया वगैरे किती काही जास्त काही शिकलेल्या वगैरे नसतात, तरी पण कसं त्यांना ते माहीतच असतं आणि खूप छान, म्हणजे आमच्यापेक्षा पण खूप छानच सांभाळतात सगळं त्यांनी. तर म्हणजे मुलं सांभाळण्यापासून सगळं त्यांनीच केलेलं असतं, त्यामुळे प्रत्येकाला कला ही असतेच प्रत्येकाच्या ह्याच्यात. मग त्यामुळे यूट्यूब हे असं प्लॅटफॉर्म भेटलेलं आहे की जेणेकरून आपल्याला असं सादरीकरण करता येईल की, आणि प्रत्येकजण आशेने तर थोडेफार पैसे वगैरे कमवण्याचा हा पण मार्ग आहे. तर हाऊसवाईफला खूप छान पद्धतीने हे ओपन झालेलं आहे, की तुम्ही तुमचं मत वगैरे किंवा तुमच्या ज्या घरेलू टिप्स वगैरे आहेत तर ते तुम्ही सादर करू शकता यामार्फत, जेणेकरून म्हणजे इतरांनासुद्धा मदत होईल. त्यासाठी एकमेकांचे असे व्हिडिओ बघून माणूस इम्प्रूव्ह करतं किंवा आपल्या म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करत असतं. त्यासाठी सगळ्यांनाच मोटिवेशन होईल, मोटिवेशन तर भेटतच असतं म्हणा, पण तुमच्या ज्या कमेंट्स वगैरे असतात त्यामधून सुद्धा हे ना एक सकारात्मक भावना निर्माण तयार होते. आणि त्यामुळे ना असं की व्हिडिओ बनवायला उत्साह येतो प्रत्येकाला. तर सगळ्यांना छान कमेंट करत जावा, एवढंच सांगायचं होतं मला. आणि
सपोर्ट करा. तुमचा सपोर्टच खूप महत्त्वाचा आहे. आणि अशा प्रकारे मी आता जेवण वगैरे म्हणजे आता कालवण तर माझं फोडणीला टाकलेलं आहे. आज मी केलेलं पावट्याचं कालवण आणि भात माझा झालेला आहे करून इथे. आणि अशा प्रकारे मी लगेच आहे ना किचन आवरावर करते, कारण मला ते किचनवर जर गबाळं दिसलं ना तर मला ते जेवण बनवण्याचा मूडच राहत नाही तसा. त्यामुळे मी जिथल्या तिथं लगेच हे झालं की बाबा लगेच साफ करून आणि पुढचं जेवणाच्या म्हणजे तयारीला लागते. आता हे सगळं छान दिसत आहे बघा तुम्हाला किती नीटनेटकं. आता माझ्या किचनवरती काहीच गळाटा नाही, फक्त जे जेवण बनवलेली भांडी वगैरे आहेत म्हणजे जे बनवून ठेवलं आहे ते तेवढंच तुम्हाला त्या किचनवरती दिसणार, जास्त असं काही दिसणार नाही. आणि मला थोडंसं किचन रिनोव्हेशनचं पण बघायचं होतं, त्यामुळे मी वस्तू मागवलेल्या. आणि आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. मी व्हिडिओ म्हणजे पळवलेला आहे. तर असं नाही की म्हणजे फास्ट जास्त असं मोठा व्हिडिओ होतोय, त्यामुळे मग मी ते व्हिडिओ पळवत आहे. आणि अशा प्रकारे बघा सगळं खाली हातरून घेतलं का नाही तर कुठल्याच प्रकारची घाण वगैरे काहीच होत नाही. आणि आपल्याला पण जास्त साफसफाई करत बसायचा वेळ वाया घालवायची गरज लागत नाही. आणि ते माझी चिमू उठलेली आहे जस्ट आत्ता. तर फक्त माझ्या चपात्याच तेवढ्या राहिल्या. आणि जम्पिंग जम्पिंग जम्पांग. काटी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 दुम भगा के दौड़ा 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 दुम भगा के दौड़ा. लकड़ी की काटी काटी पे घोड़ा घोड़े की दुम पे जो मारा हथौड़ा दौड़ा 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 दुम भगा के दौड़ा दौड़ा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह में श्याम गंगा तुलसी शालिग्राम. गार बोली जरा गार 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 झाली की नाही की कशी नाचणार कशी नाचणार तू कशी नाचणार अशी मामाच्या लग्नात कशी नाचणार आहे आराध्या. अगो बाय अगो बाय अगो बाय अयो कशी नाचणार आराध्या. चपाती खावायला खायला दिली टाकाय दिली नाही टाकायचं नाही जेवण. देव बाप्पा रागवेल आपल्यावर. हा किती मुश्किल भेटतं सगळं जेवण. सांग बरं असं करायचं नाही. जेवण नाश करायचं नाही. कोण येतं आपल्याला जेवायला. रोज रोज कष्ट करायला कोण सांगतं. कोण सांगतं. देव बाप्पा. हा देव बाप्पा सांगतो नाही आपल्याला. कष्ट करा इमानदारीने राहावा सगळ्यांना मदत करा तरच देव आपलं कल्याण होतो काय करतो का नाही. असं चांगल्या चांगल्या गोष्टी करायच्या काय आपल्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे है ना. तर आपण चांगलं माणूस म्हणायचं. मग देव बाप्पा आपल्याला लाईक करतो आणि त्याचे सगळे आशीर्वाद देतो हे नाही. राम राम करायला ते राम राम.
राम राम कर तुम्हाला. राम राम कर. कशी करते आराध्या माझी. राम राम कशी करती. राम राम कर. तू कर. राम राम कर. कर कर लवकर कर. आराध्या तू बॅड गर्ल आहे. बॅड गर्ल आहे का गुड गर्ल आहे. हा आईचा ऐकणार ना तू सगळं बाळ. काय बघते अशी. काय बघते. आराध्या डोळे कशी करते. अशी अशी. आणि आराध्या राम राम कशी करते. कशी करते आराध्या राम राम. कशी करते दाखव. दाखव लवकर. कशी करते राम राम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. राम राम. राम राम. राम राम असं करते. असं शिकवले मी राम राम करायला. कसं शिकवलं. राम राम. राम राम कर. राम राम कर. मी खाऊ दे ना. खाऊ दे ना. कर तू. तुझं नाव काय सगळं. सगळं नाव काय तुझं. आराध्या कोमल नंदकिशोर माने. राहणार वशी. तालुका वाळवा. जिल्हा सांगली. शिकत आहे घरी. कुठे शिकत आहे. घरी. शिकत आहे घरी. थांब 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 झाले. एकच सगळं राहील. तर अशा प्रकारे माझ्या इथे चपात्या वगैरे झालेल्या आहेत. आणि पळपुटाच्या खाली जर आपण मस्तपैकी फडकं वगैरे हातरलं आणि त्याच्यानंतर चपात्याला चालू केलं तर आज खाली चालणारं पीठ वगैरे असं खालचं किचन वगैरे असं काही खराब होत नाही. तर बघा माझं किती लगेच आवरलं. काहीच पडलेलंच नव्हतं. त्यामुळे किचन किती स्वच्छ दिसतो. काहीच डबल पुसत बसायची गरज नाही. आणि वेळही आपला वाचतो. त्यासाठी आहे ना करताना स्मार्ट वर्क करा जेणेकरून आपल्याला डबल मेहनत करायची गरज नाही पडत. आणि ते माझ्या चिमूचं बघा काय चाललेलं आहे खेळायचं. बाबा 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 राम राम कर. राम राम कर. राम राम कर आराध्या. राम राम. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर खरंच सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. आणि भेटूया आपण पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी छान राहावा, मजेत राहावा. सगळ्यांनी आपलं स्वास्थ्य जपा. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.